घटना आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातली. 15 वर्षाची मुलगी शाळेत जाते असं सांगून घराबाहेर पडली आणि पुढचे 5 दिवस ती बेपत्ता होती. नेमकं काय घडलं, पोलिसांनी कशी सुटका केली, ती 5 दिवस कुठे होती आणि या प्रकरणाला राजकीय रंग का दिला जातो, एका आई वडिलांसाठी ते 5 दिवस कसे गेले असते याची कल्पनाही करवत नाही. बघूया संपूर्ण घटना या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात दे दणका. 13 फेब्रुवारीला एक 15 वर्षाची मुलगी सकाळी घरातून बाहेर पडली आणि आईला सांगितलं शाळेला जाते. सगळं नेहमीसारखं सुरू होतं. संध्याकाळही झाली, रात्रही झाली, पण मुलगी घरी परतलीच नाही. फोन लावला तोही लागला नाही. मैत्रिणीलाही विचारलं, नातेवाईकाकडे चौकशी केली, पण काहीच पत्ता लागला नाही. अशा वेळी घरातलं वातावरण काय झालं असेल? तर आई रडते, वडील वेड्यासारखे फोन करताय, प्रत्येक वेळेस दरवाजाची बेल वाजली की वाटतं मुलगी आली. शेवटी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं. शोधाशोध सुरू झाली. मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग, गोपनीय माहिती सगळं वापरलं गेलं आणि हळूहळू तपासाची दिशा लागली. नाशिक सुरत रोडकडे रामशेष किल्ल्याच्या परिसरातील जंगलात शोध मोहीम सुरू झाली आणि त्या दाट जंगलात 5 दिवसापासून अडकून ठेवलेली 15 वर्षाची मुलगी सापडली. आरोपींनी मुलीला 13 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी असे 5 दिवस जंगलात डांबून ठेवलं. तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. कल्पना करा, एक घनदाट जंगल, काळकुट अंधार, भीती आणि एक अल्पवयीन मुलगी, हे ऐकून अंगावर काटा येईल. अत्याचार केलेल्या आरोपीचे नाव मुकार हैदर पठाण, वय 22 वर्ष. हैदर पठाण वय 22 वर्ष आणि आकाश शरद संसारे वय 19 वर्ष यांना अटक करण्यात आली. पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध पॉक्सो कायदा आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पॉक्सो कायदा म्हणजे अल्पवयीन मुलावरील लैंगिक अत्याचाराविरोधात कठोर संरक्षण देणारा कायदा. या कायद्याअंतर्गत शिक्षा आणि तरतुदी गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार 3 वर्षापासून ते आजन्म कारावास आणि मृत्यूदंड शिक्षेची तरतूद आहे. अल्पवयीन मुलगी असल्यामुळे शिक्षा आणि कठोर होऊ शकते. तसेच अपहरण आणि सामूहिक अत्याचाराच्या कलमाखाली गुन्हा नोंदवला गेला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्व पोलीस गणेश वाघमारे, FTR सय्यद, चांदभाई पठाण, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस गणेश वाघमारे, FTR सय्यद हे करत आहेत. या संपूर्ण घटनेनंतर संबंधित मुलीच्या गावात संतापाची लाट उसळली आहे. गाव बंद ठेवण्यात आलं. स्थानिक नागरिकांनी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत, कारण ही घटना केवळ एका कुटुंबाची नाहीये, तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे. आरोपी मुस्लिम असल्याने या प्रकरणाला काही राजकीय नेत्यांनी लव जिहाद असा उल्लेख केला. तपास सुरू असताना कोणताही निष्कर्ष काढणं योग्य नाहीये, कारण कायद्याचे काम म्हणजे तथ्य शोधणं. गुन्हा हा गुन्हाच असतो. त्याला धर्म, जात, राजकारणाचा रंग दिला तर परिस्थिती अधिक चिघळू शकते. समाज म्हणून शांतता आणि संयम ठेवणं गरजेचं आहे. एक आई म्हणून जिच्या डोळ्यात 5 दिवस झोप नव्हती, एक वडील म्हणून जे प्रत्येक फोन कॉलला घाबरत होते आणि एक मुलगी म्हणून तिला आयुष्यभर या 5 दिवसांची सावली विसरता येणार नाही. ही घटना केवळ गुन्हा नाही, तर मानवतेवरचा आघात आहे. अहिल्यानगरमधील ही घटना खरंच मन हेलावून टाकणारी आहे. त्याला राजकीय किंवा धार्मिक रंग देण्याऐवजी कायद्यावर विश्वास ठेवणं आणि न्याय प्रक्रियेला सहकार्य करणं हीच खरी जबाबदारी आहे. ही घटना आपल्या समोर काही मोठे प्रश्न उपस्थित करते. आपल्या मुली सुरक्षित आहे का? फक्त कायदा कडक असून चालत नाही, समाजही जागरूक व्हा. तर या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.